खड्डेच खड्डे, अपूर्ण रस्ता, अपघातात हजारो बळी गेलेले जीव, निकृष्ट दर्जाचे काम, संत गतीने महामार्गाची कामे गेल्या 1.5 दशकाहून अधिक काळ रखडून राहणे, शासन लोकप्रतिनिधींकडून सदर महामार्गाचे काम पूर्ण होण्यास दुर्लक्ष करणे, महामार्गाची कामे समितीमार्फत केलेल्या पाठपुरावा तसेच मागणीकडे दुर्लक्ष करणे, महामार्गाचे काम पूर्ण होण्यास देत असलेले डेडलाईन, पे डेडलाईन, अनेक ठिकाणी अर्धवट काम करून ठेवणे, पोकळ आश्वासने देणे, अनेक बायपास रोडचे काम वर्षानुवर्षे न होणे, अशा विविध समस्यांमुळे शासन व प्रशासनाला जाब विचारण्यासाठी व तीव्र निषेध नोंदविण्यासाठी होम हवन विधी कार्यक्रम कोकण जन आक्रोश समिती अंतर्गत आयोजित केला आहे। कोकण जन आक्रोश समिती रायगड जिल्हा समन्वयक संजोग मानकर यांनी तमाम कोकणवासियांना तसेच समस्त प्रवासी वर्गाला मोठ्या संख्येने सामील होऊन संघटनेमार्फत उभ्या केलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवावा व लढाईला आपली साथ आणि पाठबळ द्यावे। सदर कार्यक्रम रविवार दिनांक 28 जुलै रोजी माणगाव एसटी स्टँड समोरील मुंबई गोवा महामार्गावरील रिक्षा स्टँड जवळ सकाळी 11 वाजता पार पडणार असल्याचे आवाहन शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना केले आहे। मुंबई गोवा हायवे या जो काही महामार्ग आहे सध्या अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। आपण एक सक्रिय कार्यकर्ता जो जन आक्रोश समिती जे पाठपुरावा करत आहे की हा रस्ता चांगले ते चांगले व्हावा आणि रखडलेल्या कामाला गती मिळावे आणि सध्या ह्या पावसाळ्यामध्ये जो खड्डा पडलेले आहेत या संदर्भात विषय आणि येत्या काही दिवसामध्ये गणपतीचा सण हा जवळ आलेले आहे तो त्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया। आपण बघतोय की गेले 14 वर्ष आपला हा मुंबई गोवा महामार्ग रखडलेला आहे आणि प्रामुख्याने आपण जेव्हा आपले गणेशोत्सव येतो त्यावेळेला दरवर्षीच आमच्या कोकणकरांना कोकणामध्ये जाताना खास खळग्यांचा सामोरं करावं लागतं। त्यासाठीच आम्ही हे जे होम हवन करत आहोत 28 जुलै 2024 रविवार रोजी, तर तो यासाठीच आहे की जेणेकरून आमची कोकणकरांची जी निराशा आहे ती त्या होम हवनमध्ये गडप व्हावी, लुप्त व्हावी आणि या प्रशासनाला, शासनाला, लोकप्रतिनिधींना जाग यावी आणि आमचा कोकणकर, येणारा कोकणकर किमान गणेशोत्सवासाठी तरी सुखा समाधानात त्याच्या गावी जावा आणि त्या सुखा समाधानात परत यावा यासाठीच आमची तळमळ आहे। तर हीच तळमळ आम्ही आता होम हवनच्या माध्यमातून सर्वांना सांगत आहोत। समस्त कोकणकरांना आमचं आव्हान आहे की या आमच्या होम हवनसाठी हे फक्त आम्हीच नाही तर हा होम हवन आपल्या सर्वांच्या माध्यमातून, समस्त कोकणकरांच्या माध्यमातून होणार आहे। तरी सर्वच सामाजिक संघटना आहेत, सर्व कोकणकर असतील, लोकप्रतिनिधी असतील, सर्वांनीच इथे येऊन आमचे ते होम हवन मध्ये सहभाग घेऊन एक चांगला असं शासनाला आपण होम हवनचा कार्यक्रम राबवायचा आहे जेणेकरून पुढचं शासन असेल, प्रशासन असेल, ठेकेदार असतील हे चांगले काळजीपूर्वक हे काम करतील आणि आमचा कोकणकर गणपतीमध्ये गणेशोत्सवात जाताना आनंदात जाईल आणि आनंदात येईल एवढीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्स साठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।